आंबेडकर यांचा आज ॲक्च्युली स्मृती दिवस आहे। या निमित्ताने आपण इथे इतका चांगला प्रोग्राम आयोजित केला। रमाई धम्म परिषदेच्या निमित्ताने आपण आपल्या घोरपडे परिवाराने इथे छानसं मेन म्हणजे प्राईम लोकेशनवरची जागा दिली आहे आणि त्या जागेचा उपयोग मुलांसाठी संस्कार वर्ग वाचनालय हे करण्यासाठी होईल याचं बघून मला फार आनंद होतो। माझी एक मैत्रीण, मी फक्त एक हे सांगेल, किस्सा सांगेल की माझी एक मैत्रीण आहे, ती ॲक्च्युली इतर याच्यामधली आहे, परंतु ती नेहमी एक उदाहरण सांगते की इतर ठिकाणची जी मंदिरं किंवा काही गोष्टी आहेत त्याच्यात आणि आपल्या विहारामध्ये काय फरक आहे। ती आपल्या धर्माची नाही आहे, पण तिच्या तोंडून ऐकलेलं हे वाक्य की जिथे जिथे विहार असतात ना तिथे तिथे मोस्टली वाचनालय असतात। मेजॉरिटी ठिकाणी आपण हे केलंय की विहाराच्या शेजारी वाचनालय आहे आणि बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांना त्या वाचनालयाचा फार चांगला लाभ मिळतो। आणि बौद्ध धर्माची जी शिकवण आहे ती किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली शिकवण त्याच्यामधला सगळ्यात मोठा कणा म्हणजे शिका। तर शिकण्याचं आपले विहार हे जर इतकं चांगलं काम करू शकत असतील किंवा आपल्या संघटना जर शिकवण्यासाठी इतकं प्रेरणेदायक काम करत असेल त्याच्यापेक्षा चांगलं काम तर दुसरं काही होत नाही असं मला वाटतं। दुसरी रमाईंच्या बाबतीत मी एक एक्झाम्पल सांगते। आपल्या बॉलिवूड फिल्ममध्ये एक कंटिन्युअस एक हे असतं, डायलॉग असतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आपल्या थॉट्स ऑन पाकिस्तान नावाच्या पुस्तकाला जे क्रेडिट द्यायचं होतं त्याच्यामध्ये माता रमाईंचं नाव घेतलंय की माझं या भिवापासून डॉक्टर आंबेडकर मध्ये जे रूपांतरण करायला सगळ्यात महत्त्वाची कारणीभूत म्हणजे जे कोणी असेल ती माता रमाई। सो एक महिला काय करू शकते जेव्हा ती एखाद्या पुरुषाच्या मागे उभी राहते तेव्हा काय होऊ शकतं याचा प्रत्यय आपल्याला आलेलाच आहे, परंतु जेव्हा महिला स्वतःसाठी काहीतरी करायचा जेव्हा विचार करेल त्यावेळेस ती नेमकं काय करू शकेल हे सगळंच बघू शकेल। त्याच्यामुळे सगळ्यांनी स्वतः सक्षम होण्यामध्ये आपण इतरांना करतोच, परंतु स्वतःही सक्षम होण्याकडे आपला कल ठेवावा महिलांनी अशी मी सगळ्यांना विनंती करते। आणि मला इथे बोलवलं आणि उद्घाटन प्रसंगी इथे 2 शब्द बोलायला लावले त्याबद्दल धन्यवाद।